नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असं रानात जाऊन चिकनचा रस्सा. आता इथं चिकन रश्श्याची तर पूर्णपणे तयारी झालेली आहे. चूल पेटलेली आहे. आपलं पातेलं सुद्धा तापलेलं आहे. तेल टाकून घेऊया. छान असा कांदा बारीक चिरून टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये. कांदा परतून घेऊया. कांदा छान परतायला लागलेला आहे. कांद्याने कलर चेंज केलेला आहे. मस्त असं गुलाबी रंगाला आलेला आहे. आता या वेळेला आपण इथे टाकणार आहोत काळा मसाला, ज्याच्यामध्ये आपलं लसूण आणि भाजलेलं खोबरं आहे, याचं वाटण आहे हे, यालाच आपण काळा मसाला म्हणतो. आता हे भरपूर टाकायचं आहे, यानेच आपली मस्त अशी टेस्ट येणार आहे आपल्या रश्श्याला. आता हे सगळं मसाला टाकून झाला की याला एक थोडंसं आपण फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तेलाचा वापर खूपच आपण कमी केलेला आहे, खूप जास्त वापरलेला नाही, कारण की चिकनची जी चरबी असते त्याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणात तेल असतं, तर ते सुद्धा सुटतं नंतर रश्श्याला. त्याच्यामुळे खूप जास्त तेल आपण वापरलेलं नाही. आता आपला मसाला जो आहे तो छान असा भाजून झालेला आहे. यावेळी आता आपण इथे चिकन टाकलेलं आहे. मी आता इथे अर्धा किलो चिकन टाकलेला आहे. चिकन टाकून झाल्यानंतर आपण परत एकदा हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आपले मसाले जे आहेत ते छान चिकन सोबत छान फ्राय होतात. आणि जाळ सुद्धा थोडंसं कमी करायचं आहे, कारण की आपले मसाले हे जे खाली तेल जास्त नसल्यामुळे खाली लागू शकतात. आता चिकनला छान ह्या मस्त काळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं, म्हणजे चिकनला असं छान पाणी सुटतं आणि त्याच्यातला सगळा अर्क जो आहे तो बाहेर येतो. आता 2 मिनिटांनी आपण झाकण काढलेलं आहे. छान पाणी सुद्धा सुटलेलं आहे. आता इथे आपण 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाल्याची पावडर टाकलेली आहे. 1 चमचा आपण लाल तिखट टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 पळीभर आपला घाटी मसाला टाकायचा आहे. आपल्या घाटी मसाल्यानेच ह्याला खूप छान अशी टेस्ट येते आपल्या रश्श्याला. आणि त्याच्यानंतर हे सगळे मसाले टाकून झालेत, की परत एकदा आपल्याला चिकनला जे आहे ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तर सगळे मसाले जे आहेत ते आपले टाकून झालेले आहेत. चिकनला व्यवस्थित परतून घेऊया. आता चिकन परतून झालं की थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया, म्हणजे आपले मसाले खाली लागणार नाहीयेत. अगदी थोडंसं पाणी टाकून चिकन परतून घ्यायचं आणि एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे. म्हणजे छान असं ते आपलं चिकन जे आहे ते शिजेल. 10 मिनिटांनी आपण झाकण काढूया. मस्त असं आपलं चिकन शिजलेलं आहे. थोडंसं आपलं चिकन शिजायचं बाकी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा लागणार आहे तेवढं पाणी टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर मस्त अशी आपली ह्या रश्श्याला छान अशी उकळी काढूया. एक 10 ते 15 मिनिटं अजून आपल्याला छान शिजवायचं आहे, म्हणजे आपलं फायनली सगळं चिकन जे आहे ते शिजणार आहे. सगळ्यात शेवटी मस्त अशी भरपूर सारी कोथिंबीर टाकून आपला हा छान असा चिकनचा रस्सा तयार करून घेऊया. मस्त असा आपला चिकनचा रस्सा छान तयार झालाय. तेल पण बघा किती मस्त असं सुटलेलं आहे. छान तवंग आलेला आहे याच्यावरती. आणि यावेळेला आपण जाळ सुद्धा पूर्णपणे बंद केलेला आहे. फक्त कोळशाच्या धगीवरतीच आपलं हे चालू आहे. ह्याच्यानेच ह्याला छान अशी उकळी फुटलेली आहे. मस्त एक 10 ते 15 मिनिटासाठी छान उकळी आणायची आहे. म्हणजे छान आपलं चिकन शिजतं. हे बघा कसं मस्त छान असा कलर सुद्धा आलेला आहे आपल्या चिकनच्या रश्श्याला. मस्त असं तवंग सुटलेला आहे आणि हे बघा असं मस्त धगीवरती छान आपलं शिजतंय आणि हा अशा प्रकारे आपला मस्त असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. अशाच छान छान रेसिपीसाठी